आणि बीडमधील खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपतीये। त्यामुळे वाल्मिक कराडला आज विशेष मकोका कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाल्मिक कराडला हजर करण्यात येणार आहे असं कळतंय। एसआयटी कडून वाल्मिक कराडच्या कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी केली जाणार आहे असं सुद्धा कळतंय। आज वाल्मिक कराड यांची 7 दिवसाची कोठडी संपणार आहे आणि आता त्याला न्यायालयामध्ये सादर केलं जाणार आहे। आपण पाहतो की बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये त्याला याच ठिकाणी त्या चौकशी गेली तपास केला गेलेला होता आणि या ठिकाणी आपण ती लगबग पाहू शकतो की अशा पद्धतीने राज्य राखीव दलाच्या तुकड्या असतील किंवा सीआयडीचं पथक असेल, एसआयटीचं पथक असेल, हे या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि त्याला या ठिकाणाहून न्यायालयात नेण्याची जी लगबग आहे ती सुरू झालेली आहे। ऐनवेळी असं देखील म्हटलं जात आहे की जर वेळ पडली तर व्हीसी द्वारे देखील ही सुनावणी होऊ शकते। मात्र अजून हे निश्चित नाहीये की व्हीसी द्वारे ही सुनावणी होणार आहे की मग थेट न्यायालयामध्ये वाल्मिक कराडला घेऊन जाणार आहे आणि न्यायालयासमोर हजर करणार आहे। हे जरी सध्या तरी निश्चित नसलं तरी देखील पोलिसांनी आपल्या पद्धतीने जी खबरदारीचा उपाय आहे तो घेतलेला आहे। आपण पाहतो की या खुन आणि खंडणीच्या प्रकरणामध्ये सातत्याने रोज नवनवीन माहिती समोर येत आहे। कालच आपण पाहिलं की एक व्हिडिओ समोर आला होता, सीसीटीव्ही व्हिडिओ, त्यामध्ये सर्व हे आरोपी आहेत ते एकत्रपणे आपल्याला दिसत होते। त्यामुळे या मोठी एक गती म्हणावं लागेल तपासामध्ये किंवा एक मोठं पुरावा म्हणावा लागेल या सर्व प्रकरणामधला तो पोलिसांच्या हाती लागला होता। आता थोड्याच वेळात या पार्श्वभूमीवरती आता ही कोठडी देखील संपत आहे आणि अशा पद्धतीने आता न्यायालयात देखील वाल्मिक कराडला सादर केलं जाणार आहे। नेमकं न्यायालय पुढील काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज बीड।